So hello and welcome back to SG classes. In this video we will learn linear equation in two variables, practice set 1.2, question number 2, fourth sum. So let's get started. So our fourth sum is 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. So equations लिहूयात आपण 3x minus y is equal to 2 आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सो आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिलं टेबल्स ड्रॉ करायचे. सो आपण पहिलं टेबल्स ड्रॉ करू. सो हे आपले दोन टेबल्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता हे दोन टेबल्स आहेत, यांना काय करायचं, फिल करायचं. सो आपण सगळ्यात पहिलं इक्वेशन घेऊ मग आता. सो सगळ्यात पहिलं इक्वेशन काय आपलं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. सो आता इथे काय करू, एक व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल असणार, एक व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबल असणार. सो सपोज आपण वायला इंडिपेंडंट सपोज केलं. सो आपण वायची कोणती पण व्हॅल्यू आपल्या मनाने घेऊ शकतो. त्या बेसवर आपल्याला काय करायला लागेल, एक्सची व्हॅल्यू काढायची. सो लेट सपोज वायची व्हॅल्यू मी काय सपोज केली, 1 सपोज केली. सो वायची व्हॅल्यू 1 सपोज केली तर मग काय होईल, मग इक्वेशन 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. सो -1 प्रेझेंट आहे, -1 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, +1. सो इथे भेटेल आपल्याला 3x इज इक्वल टू 2 + 1. सो 3x इज इक्वल टू 2 + 1 इज 3. इथे 3 आणि x मध्ये कोणती साईन आहे, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 3 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 3 प्रेझेंट आहे. सो हा जो मल्टिप्लाइड बाय 3 आहे, सो इज इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यावर काय होणार, डिवाइड. सो x ची व्हॅल्यू काय भेटेल आपली 3/3. सो 3/3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटेल, 3 डिवाइड बाय 3 किती येणार, 1. सो ज्यावेळेस आपण x ची व्हॅल्यू 1 होती आपली, त्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू काय घेतली होती, 1. सो पॉइंट काय बनणार आपला 1,1. सिमिलरली आता आपण काय करू, लेट y च्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करू, 2 सबस्टिट्यूट करू. सो 2 सबस्टिट्यूट केल्यावरती काय येईल, 3x minus 2 is equal to 2. So 3x minus 2 प्रेझेंट आहे, -2 is equal to त्या साईडला गेल्यावरती काय होणार, +2. सो 3x is equal to काय येणार, 2 + 2. सो 3x is equal to 2 + 2 किती येणार, 4. सो 3 आणि x च्या मध्ये कोणती आहे, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो हा जो मल्टिप्लाइड बाय 3 आहे, सो इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, डिवाइड. सो x इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 3. सो आता इथे म्हणणार तुम्ही की 4 डिवाइड बाय 3 कसं प्लॉट करायचं ग्राफमध्ये. सो 4 डिवाइड बाय 3 फ्रॅक्शन कसं आपण ग्राफमध्ये प्लॉट करू शकत नाही. सो आपण काय करू शकतो, ह्याला एकतर डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो x इज इक्वल टू काय येणार, डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केल्यावरती 4 डिवाइड बाय 3 काय येणार, काहीतरी 1.33 समथिंग. सो यू कॅन प्लॉट दिस पॉईंट. जर तुम्हाला हे पण डिफिकल्ट जात असेल तर आपण काय करू, वायची काय करू, आपण कुठली तरी वेगळी व्हॅल्यू घेऊ की ज्याच्यानी आपला x ची व्हॅल्यू एक प्रॉपर नंबर भेटेल, प्रॉपर इंटिजर भेटेल. सो आपण लेट सपोज काय करू, आता लेट मी y ची व्हॅल्यू काय घेतली, आता सपोज मी 4 घेतली. सो y ची व्हॅल्यू जर 4 घेतली तर इक्वेशन काय बनेल माझं, 3x minus 4 इज इक्वल टू 2. सो 3x minus 4 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, +4. सो 2 + 4. सो 3x इज इक्वल टू 2 + 4 इज 6. 3 आणि x च्या मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, डिवाइड बाय 3. सो 6 डिवाइड बाय 3, x ची व्हॅल्यू काय बनेल, 6 डिवाइड बाय 3 काय येणार, 2. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 4 कन्सिडर केली होती, त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली, 2. सो पॉइंट काय बनेल आपला 2,4. सेम असंच जर सपोज आपण काय केली, y ची व्हॅल्यू आता काय सपोज करू, लेट y इज इक्वल टू मायनस मधल्या पण व्हॅल्यूज घेऊ शकतो आपण. मायनस मध्ये जर मी समजा -2 घेतली, सो y ची व्हॅल्यू जर -2 घेतली तर काय होईल, मग इक्वेशन काय बनल, 3x minus -2 इज इक्वल टू 2. सो 3x मायनस मायनस काय होईल, +2. सो +2 इज इक्वल टू 2. +2 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावर काय होणार, 3x इज इक्वल टू +2 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार, -2. सो 2 - 2. सो 3x इज इक्वल टू 2 - 2 काय येणार, 0. 3 आणि x च्या मध्ये काय, आता इथे सेम मल्टिप्लिकेशनची साईन आहे.
मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार डिवाइड बाय 3. सो एक्स इज इक्वल टू इन आपलं 0/3. 0 एनी नंबर. सो 0 एनी नंबर इज ऑलवेज 0. सो एक्स ची व्हॅल्यू काय भेटेल मग आपल्याला 0. ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू -2 कन्सिडर केली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली 0. सो आपला पॉईंट काय बनन इथं 0, -2. सो सेम मेथडने आपल्याला काय करायचं आहे सेकंड टेबल सॉल्व्ह करायचं. A few moments later. सो आता आपल्याला सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. सो आपलं सेकंड इक्वेशन काय आहे 2x - y इज इक्वल टू 3. इथे पण काय करायचं सपोज आपण y ला इंडिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर केलं म्हणजे आपण y ची कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकतो. त्या बेसिसवर आपल्याला काय करायचं x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो लेट सपोज आपण काय केली लेट y इज इक्वल टू y ची व्हॅल्यू काय घेतली 1 घेतली. सो y ची व्हॅल्यू 1 घेतल्यावरती काय येईल इक्वेशन मध्ये पुट करूयात. सो 2x - 1 इज इक्वल टू 3. सो -1 प्रेझेंट आहे -1 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार +1. सो 2x इज इक्वल टू काय येणार 3 + 1. सो 2x इज इक्वल टू 3 + 1 किती येणार 4. सो 2 आणि x च्या मध्ये काय इथं मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो हा जो मल्टिप्लायचा 2 आहे हा इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार डिवाइड. सो इक्वेशन काय बनणार आपलं x इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2. सो x इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 किती येणार 2. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 1 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काय भेटली 2. सो आपला पॉईंट काय बनेल 2,1. सेम असंच आपल्याला काय अजून काय करायचं दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. सो लेट y इज इक्वल टू आता मी काय घेतो 3 घेतो. जर y ची व्हॅल्यू 3 घेतली तर काय भेटेल मला इक्वेशन मध्ये पुट करा. सो 2x - 3 इज इक्वल टू 3. -3 प्रेझेंट आहे इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होईल +3. सो 2x इज इक्वल टू 3 + 3. सो 2x इज इक्वल टू 3 + 3 विल बी 6. सो 2 आणि x च्या मध्ये काय इथं मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 2 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार डिवाइड. सो x इज इक्वल टू भेटेल आपल्याला 6 डिवाइड बाय 2. सो 6 डिवाइड बाय 2 x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 3 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x ची पण व्हॅल्यू किती भेटली 3. सो आपला पॉईंट काय असेल 3,3. सेम तसंच लेट मी y ची व्हॅल्यू घेतली 5. सो y ची व्हॅल्यू जर 5 सपोज केली तर काय भेटेल आता मला इक्वेशन. सो 2x - 5 इज इक्वल टू 3 आहे. -5 प्रेझेंट आहे -5 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती काय होणार +5. सो 2x इज इक्वल टू 3 + 5. सो 2x इज इक्वल टू 3 + 5 किती येणार 8. सो 2 आणि x च्या मध्ये काय इथे पण मल्टिप्लिकेशनची साईन आहे. सो 2 इज इक्वल टू त्या साईडला गेल्यावरती डिवाइड. सो 8 डिवाइड बाय 2. सो द व्हॅल्यू ऑफ x विल बी 4. सो ज्यावेळेस आपण y ची व्हॅल्यू 5 घेतली होती त्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटली 4. सो आपला पॉईंट काय असेल 4,5. सो आता आपल्याला काय करायचंय हे दोन टेबल्सच्या बेसिसवर आपल्याला काय करायचंय ग्राफ ड्रॉ करायचे ह्याचे. सो आपण ग्राफ ड्रॉ करूया. सो हा आपला फर्स्ट टेबल आहे आणि हा आपला सेकंड टेबल आहे. हे दोन्ही टेबल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपल्याला या दोन्ही टेबल्सचे काय करायचे ग्राफ प्लॉट करायचे. सो आपण आता ग्राफ पेज वरती जाऊया. सो हा आपला ग्राफ पेज आहे. या ग्राफ पेज वरती आपल्याला काय करायचंय हे जे दोन्ही इक्वेशन्स आहेत हे दोन्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचे ग्राफ प्लॉट करायचे. सो आपला फर्स्ट पॉईंट काय आहे फर्स्ट पॉईंट प्लॉट करूयात 1,1. सो 1,1 पॉईंट कुठे येणार एक्स ऍक्सिस वरती 1 जायचं आणि वाय ऍक्सिस वरती 1. सो इथे पॉईंट असं आपला 1,1. सेकंड पॉईंट आहे आपला 2,4. एक्स ऍक्सिस वरती बघायचं आपल्याला 2 आणि वाय ऍक्सिस वरती बघायचं आपल्याला 4. सो इथे सो हा पॉईंट असणार आपला 2,4. थर्ड पॉईंट आहे आपला 0, -2. सो एक्स ऍक्सिस वर आपल्याला 0 जायचं आणि वाय ऍक्सिस वर कुठे जायचं आपल्याला -2. सो दिस विल बी आवर पॉईंट 0, -2. सो आता हे जे तिन्ही ऑरेंज पॉइंट्स आहेत ह्याच्यातून आपल्याला काय करायचंय एक स्ट्रेट लाईन पास करायची. सो ही जी स्ट्रेट लाईन जे तिन्ही पॉइंट्स मधून पास होती ही काय आहे आपलं फर्स्ट जे इक्वेशन आहे याचा ग्राफ. सो आपण आपलं फर्स्ट इक्वेशन लिहूया तिथे. सेम मेथडनी आपल्याला काय करायचंय आता सेकंड इक्वेशन पण प्लॉट करायचंय. सो सेकंड टेबल मधला
फर्स्ट पॉईंट काय 2,1. सो 2,1 पॉईंट कुठे येणार? एक्स ऍक्सिस वरती 2 आणि वाय ऍक्सिस वरती 1. सो इथे येईन आपला पॉईंट 2,1. सेकंड पॉईंट काय आपला 3,3. सो 3,3 कुठे येणार? एक्स ऍक्सिस वरती 3 अँड वाय ऍक्सिस वरती पण कुठे जायचं आपल्याला 3 प्लेसेस वरती जायचं. सो इथे पॉईंट असं आपला 3,3. थर्ड पॉईंट आहे आपला 4,5. सो एक्स ऍक्सिस वरती 4 आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला कुठे जायचंय 5. सो इथे पॉईंट असला आपण 4,5. सो हे जे तिन्ही ग्रीन पॉईंट्स आहेत त्याच्यातून पास होणारी आपली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. सो ही जी ग्रीन कलरची लाईन आहे ही आपलं सेकंड जो इक्वेशन आहे याचा ग्राफ आहे. सो आपण सेकंड इक्वेशन लिहूया तिथे. सो दिस इज आर graphical representation of linear equation in two variables.